आपण जे आहे विजयी झालेला काय सांगाल? सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण अंबरनाथकरांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवलाय माझ्यावरती आणि खूप खुश आहोत सगळे आम्ही. 50,934 मतं पडलेली आहेत. 6,300 ची आपली लीड आहे. त्यामुळे कसं माहिती का, इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते अशा प्रकारे दिसले आणि भयमुक्त यासाठी बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते, लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं नाही, त्यांनीच ते केलं आणि त्याचे खड्डे खणले होतात आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणतो. या विजयाचं श्रेय अख्ख्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे. त्याचबरोबर माझे सासरे, त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली होती, मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती, नक्कीच काय झालं होतं, याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्यात आणि त्यांचं नेहमी ते विकासाच्याबद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलं आहे. त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला आहे. हे बघा, पहिले आपल्या अंबरनाथनं मूलभूत गरजांसाठी वंचित झालेलं आहे. पाणी मोठा प्रश्न आहे, स्वच्छता मोठा प्रश्न आहे. तर पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न मी धन्यवाद. $2023